एका गावात दोन भाऊ राहत होते. दोघेही लग्न झालेले, घरदार असलेले आणि शेती करणारे होते. त्यांची वृद्ध आई त्यांच्यासोबत राहत होती. आईने आयुष्यभर कष्ट करून दोघांना मोठं केलं होतं. आता ती म्हातारी झाली होती. चालणं फिरणंही हळूहळू होत होतं. मोठा भाऊ स्वभावाने थोडा कडक होता. त्याला वाटायचं की आईची काळजी घेण्यात वेळ आणि खर्च जास्त होतो. पण धाकटा भाऊ मात्र प्रेमळ आणि समजूतदार होता. तो आईला वेळेवर औषधं द्यायचा, तिच्याशी गप्पा मारायचा, तिच्या आवडीचं जेवण बनवून द्यायचा. एके दिवशी आई खूप आजारी पडली. दोन्ही भावांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी औषधं दिली आणि सांगितलं, आईला औषधापेक्षा जास्त गरज आहे ती प्रेमाची, आपुलकीची आणि काळजीची. हे ऐकून मोठा भाऊ शांत झाला. त्याने पहिल्यांदाच आईच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. तिच्या सुरकुत्यांमध्ये त्याला तिचे कष्ट दिसले. बालपणी त्याला ताप आला तेव्हा रात्रभर जागून काढलेल्या रात्री, शाळेसाठी केलेली धावपळ, स्वतः उपाशी राहून मुलांना घातलेले घास, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईजवळ बसला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. तू आमच्यासाठी इतकं केलंस आणि मीच तुला समजून घेतलं नाही. आईने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, मुलांनो, आईवडिलांना मोठं काही नको असतं. फक्त प्रेमाचे दोन शब्द आणि थोडी साथ हवी असते. त्या दिवसापासून दोन्हीही भाऊ आईची मनापासून सेवा करू लागले. घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि समाधान नांदू लागलं. बोध: आईवडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्यांना वृद्धापकाळात प्रेम आणि आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.